नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रश्न आहेत। विद्यार्थी अनेक दिवसांपासून शाळेमध्ये प्रवेश घेतला, मात्र त्यांचे प्रश्न जसे तसे नवी मुंबई महानगरपालिकेने सोडवले नाहीत। विद्यार्थ्यांचा गणवेशाचा प्रश्न आहे, तसा ऍडमिशनचा प्रश्न आहे आणि पुस्तकी ज्ञान जे देणं आवश्यक आहे ते सुद्धा त्यांना मिळताना दिसून येत। आणि तसे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षकांची सुद्धा कमतरता जाणून येते। या संदर्भामध्ये मनसेचे शिष्टमंडळ आलेले आपण पाहू शकता। हे दुपारी साधारण सकाळ झालेले आहे, 2 तासापासून जे आहे ते विद्यार्थी उन्हामध्ये बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत आणि मनसेचं पूर्णपणे शिष्टमंडळ आहे। त्यामुळे आयुक्तांना जरी त्यांनी भेट असली तरी आयुक्तांनी मात्र त्यांचं जे शंकेचं निरसन त्यांच्याकडून करण्यात आले नाही। आपल्यासोबत जे आहेत मनसेचे नेते निलेश बानकले यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। सर, काय मागणी आहेत? तुम्ही बघत असाल, प्रथम म्हणजे आज 24 तारीख आहे जूनची, एप्रिलमध्ये शाळा चालू झालेली आहे। या विद्यार्थ्यांना अजून पुस्तकं भेटली नाही आणि आपली नवी मुंबई श्रीमंत महानगरपालिका आणि असं बोलतात ना, अन्याय झाला या विद्यार्थ्यांवर, मग यांनी शिकायचं कुठं? याच्यासाठी आज आम्ही आयुक्तांना भेटायला आलो। आयुक्तांनी आम्हाला भेट दिली नाही का? तर मुलांनी आंदोलन केलं। अरे मुलं नाही करणार आंदोलन, मग कोण करणार? मग तुम्ही वयात पुस्तकं अगोदर द्यायला पाहिजे नव्हते, आज त्यांना वंचित केले। याच्यासाठी मी आयुक्तांना भेटायला आलो। सर, तुम्ही आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांसोबत आणि तुमची चकमक झालेली आहे। आयुक्तांनी मात्र सहकार्य केलं नाहीये, तुम्हाला भेटण्यासाठी सुद्धा वेळ दिलेला नाहीये। आज आयुक्त आमच्याशी जे वागलेले आहेत, आमच्या शिष्टमंडळाशी जे वागलेले आहेत, त्या प्रकारात आम्ही जाहीर निषेध करतो। निंदनीय आहे। एका लोकसेवकाने असं वागणं योग्य नाहीये। 70 मुलं सकाळपासून इथं उन्हात उभे असताना, त्यांच्या मुलं आणि त्यांची पालकं इथं उन्हामध्ये उभे असताना सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। इथे कुठेतरी ठेकेदारी आहे, हप्तेखोरी आहे, या सर्व गोष्टींचा आम्ही वाचा फोडण्यासाठी इथं आलेलो आहोत। आमच्या मुलांना वेळेत गणवेश आणि वह्या पुस्तकं मिळाली पाहिजेत। सर्वात महत्वाची लाजीरवाणी या महाराष्ट्राची जी गोष्ट आहे की या मुलांना त्या खाजगी संस्थेकडून शारीरिक शिक्षणाचे धडे दिले जातात। ही मुलं 10वीला आहेत, 5वी ते 10वीच्या मुलांना यातलं काय शिकणार आहे? आम्ही या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि मनसेकडून आयुक्तांचा निषेध करण्यात आलेला आहे। आयुक्तांनी जसं हवं तसं सहकार्य केलं नाही। आपल्यासोबत विद्यार्थिनी आहे, काय मागण्या तुझ्या? आयटीच नाही पाहिजे। ओके, गणवेश वगैरे मिळालं का? नाही मिळालं। किती दिवसांनी तू ऍडमिशन घेतलेलं आहे? बचपन से ये उसी स्कूल में। तुला काय वाटतं, काय मागण्या होत्या? मागण्या तर होत्या, म्हणजे शाळेत शिकवत पण नाही ते लोक, फक्त वर्कशीट देतात, म्हणजे जे टेक्स्टबुक जे शिकवायला पाहिजे तिथे शिकवत नाही ते लोक। आणि नाही अजून त्यांनी टेक्स्टबुक दिलेत अजून, आणि पहिले दुसरं चॅप्टर सोडून जे एक्झाम मध्ये येणार ते सोडून ते काही शिकवतात आपला। ही लोक शिकवत नाहीत, अजून धड्यातलं छोटे छोटे पॅरेग्राफ वर्कशीट मध्ये टाकून त्याच्या आम्हाला सॉल्व्ह करायला देतात। अजून खूप सारी ऍक्टिव्हिटी होते, पण ते 10वीला कुणालाच नसतं। जे आहेत ते विद्यार्थिनीचे जे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे मनसे आणि विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। मात्र आयुक्तांकडून ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे अशी भूमिका मनसे आणि विद्यार्थ्यांनी केली। आयुक्त यांना भेट देत नव्हते, अखेर प्रवेशद्वारासह आयुक्तांची भेट झाली, मात्र आयुक्तांनी यांचं शंकेचं निरसन जे करायला पाहिजे ते त्यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून केलं जात नाहीये। त्यामुळे आयुक्तांच्या विरोधामध्ये आहे जे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, कारण 2 तासापासून हे उन्हामध्ये विद्यार्थी ताटकळत उभे होते। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।